7%. Okay, next. Hmm. 20%, sir. Okay, next. Megha. 12%. 12% आहात जवळपास. इट्स ॲक्च्युली 12.5. सांगतो सी. जस्ट मी 3 कॉइन टॉस करतो, त्यास एक्सपेक्टेड आउटपुट काय असू शकतं. एक तर एच 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 म्हणजे 3 वेळेस एच असेल, देन एच एच टी, एच टी एच, एच टी टी, टी एच एच, टी एच टी, डबल टी एच और ट्रिपल टी. ओके, सो यामध्ये चेक कराल तर टी एच टी हे एकच वेळेस येऊ शकते, डबल येणार नाही. ओके, एकाच कॉईनवरती 2 वेळेस टेल पडणार नाही, एकाच कॉईनवरती टेल एकदाच पडेल, राईट. सो जो काही योग जी आहे टी एच टी सोबत यायचा हा 8 पैकी एकच वेळेस असेल. सो दॅट्स वाय 1/8. सो 1/8 इज नथिंग बट 0.125 आणि 0.125 इज नथिंग बट अप्रॉक्सिमेटली अराउंड 12.5%. कळालं मिस्टेक कुठे झाली? Yes, sir. ठीक आहे, ओके फाईन. स्क्रीन आहे शेअर. हो सर. लेट स्टार्ट विथ नेव्ही बायस. ओके, सो बेसिकली मशीन लर्निंगमध्ये आपण जे काय बाकीचे अल्गोरिदम पाहिले होते हा पण तसाच आहे. ठीक आहे, ओके. तर ह्यामध्ये वेगळं किंवा ना याचे युनिक फीचर्स काय आहेत ते 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. ओके, सो बेसिकली बाकीच्या अल्गोरिदमपेक्षा ना यात ना तुम्ही प्रोबॅबिलिटी जास्त पाहाल किंवा या टॉपिकमध्ये ना प्रोबॅबिलिटी जास्त पाहायला मिळेल. ओके, सो बेसिकली इट इज नेव्ही बायस क्लासिफायर. ओके, सो ओनली यूज इन क्लासिफिकेशन, याचा फक्त आणि फक्त ना क्लासिफिकेशनमध्ये यूज केला जातो. ओके, सो नेव्हीमध्ये जर तुम्ही पाहत असाल, ओपन होते स्क्रीन, आय मीन फाईल ओपन होते. ओके, सो नेव्ही बायस जर तुम्ही चेक करत असाल तर नेव्ही बायसचा जे काय आय आहे, ओके, आयवरती ना 2 डॉट येतात. ओके, सो NAIVE आहे, त्यातला जो आयवरचा डॉट आहे त्यातनं 2 डॉट येतात. ओके, सो इट्स इंडिकेट्स स्ट्रॉंगली इंडिपेंडंट. ओके, सो इट इज बेस्ड ऑन Bayes theorem. Again new condition, or I would like to one add condition here. It is used when high dimensional features. Okay, high dimensional features म्हणजे भरपूर वेळेस डिस्कस केले आपण, लॉजिस्टिकमध्ये पण डिस्कस केले. हाय डायमेन्शनल फीचर्स किंवा हाय डायमेन्शनल डेटा. ज्या वेळेस कॉलम्सची संख्या जास्त असते रोजपेक्षा, राईट, त्या केसमध्ये नेव्ही बायस यूज करतो. राईट, त्यालाच आपण हाय डायमेन्शनल डेटा म्हणतो आणि अशा केसमध्ये नेव्ही बायस यूज करू शकतो. ओके, देन कंडिशन सांगायची असेल तर आता जी सांगितली ती, when number of rows are smaller than or lesser than compared to the number of column. For example, I have 1000 row and the 5000 column. So it is a scenario of high dimensional data. Okay, so multinomial Naive Bayes ना काय variants आहेत. Okay, so first variant is Gaussian Naive Bayes. So it is used when data is continuous with normal distribution. डेटा ज्यावेळेस ना कंटिन्युअस असेल म्हणजे न्यूमेरिकल की कॅटेगरिकल. न्यूमेरिक. राईट, when the data is numerical or continuous data with a normal data, with a normal distribution. Okay, so normal distribution कसं चेक करतात? बेल शेप कर्व असेल त्यावेळेस. ओके, बट कसं चेक, का चित्र काढून चेक करणार का? नाही सर, मग झेड स्कोर वगैरे त्याने आपण नॉर्मॅलिटी वगैरे काय शिकवलं होतं, काय आठवते किंवा सांगितलं होतं? हो सर. हाऊ टू चेक नॉर्मॅलिटी? नॉर्मॅलिटी टेस्ट सांगितली नव्हती? Reside something. Residual normality of residual तेच ना? नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल थर्ड पॉईंट शिकवला होता, त्यामध्ये नॉर्मॅलिटी कशी टेस्ट आय मीन चेक करायची त्यासाठी मी काही टेस्ट सांगितल्या होत्या नॉर्मॅलिटी टेस्टमध्ये, आठवत आहे? Hypothesis testing, case test, normality test. ओके, बाकी आठवते कोणाला काय काय नाही? ट्राय करा, झालेलं आहे, बाहेरचं नाही सांगत मी, जे क्लासमध्ये झाले तेच विचारते. Cuteness of residual.
बाकी अथर्व काय झालं? सर हा शॅपिरो टेस्ट, केएस टेस्ट, नॉर्मल टेस्ट आणि क्यूक्यू प्लॉट. मग इतका वेळ? सर मी ते विसरूनच गेलतो आपण कसं हे करायचं. अरे असं कसं चालू विसरून? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सी मला बॉक्स प्लॉट, डेन्सिटी प्लॉट आणि क्यू प्लॉटनं नॉर्मॅलिटी चेक करता येईल? येस सर. डेन्सिटी Yes. प्लॉट, बॉक्स प्लॉट किंवा क्यू प्लॉट. ओके, क्यू हा, प्लॉटमध्ये सर. कंडिशन काय आहे? किती % डेटा त्या लाईनवरती पाहिजे तर ते डेटा नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड म्हणतो. क्यू प्लॉट 90%. राईट. 90% डेटा जर त्या लाईनवरती असेल तर वी कॅन से दॅट द डेटा इज नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड. फाईन, कम हियर. Then coming to the second, which is multinomial Levy bias. Okay, it is basically used when the data is the discrete data, म्हणजे discontinuous data असेल, categorical data असेल, त्या केसमध्ये तुम्ही multinomial Levy bias यूज कराल. Okay, so third one, which is the Bernoulli's Levy bias. हा NLP चा पार्ट आहे. And multinomial Levy bias we can use in NLP, in natural language processing, after the vectorization in a bag of words, TF-IDF and word to vec. NLP मध्ये कन्सेप्ट डेप्थ मध्ये होते, सध्या फक्त वरचेवर सांगतो. बॅग ऑफ वर्ड्स आणि TF-IDF हे NLP मध्ये टेक्निक आहे. TF-IDF इज नथिंग बट टर्म फ्रिक्वेन्सी, इनवर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी, वर्ड टू वेक, डॉक टू वेक, अशा भरपूर गोष्टी आहेत. ओके, सो विल गोना सी इन NLP. Third is nothing but Bernoulli's Levy bias. So it is used again for discrete data. It perform well on a binary data. जिथं तुमचा बायनरी डेटा असेल 0-1 फॉर्ममध्ये, एस नो, अप्रूव्ड, डिक्लाइन, रिजेक्टेड, सिलेक्टेड, जिथं 0-1 डेटा असेल त्या फॉर्ममध्ये Bernoulli's Levy bias वर्क करते. गॉट इट? येस सर. येस सर. फाईन. सो Levy bias इकडे आहे. इथं काय नव्हतं दुसरं. Okay, you can take a help of pen, pencil, notebook, whatever you have. Okay, so question will be, ठीक आहे, सपोज एक माझ्याकडे बॅग आहे. ओके, सो त्या बॅगमध्ये 3 रेड बॉल आहेत आणि 4 ग्रीन बॉल आहेत. रिपीट करतोय, एक बॅग आहे माझ्याकडे, त्या बॅगमध्ये 3 रेड बॉल आहेत आणि 4 ग्रीन बॉल आहेत. तर what is the probability of getting red balls? Probability of getting red ball. सांगा. 42%. Probability of getting red ball किती? 42%. आणि अंश आणि छेदात सांगायचं असेल तर 3/7. ओके. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ग्रीन बॉल्स? प्रियंका. बॉलच नाही ना सर, रेड आणि हे आहेत ना. सॉरी, एक मिनिट. रेड 3 आहेत आणि 4 ग्रीन आहेत, तर प्रोबॅबिलिटी ग्रीनची सांगा किती असेल. पर्सेंटेज कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, अंश आणि छेदात सांगा. 1/7. 1/7. 4/3. मेघा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ग्रीन बॉल्स. पुष्कर. ठीक आहे, पहा वरती सिंपल आहे. 4/7. राईट. ओके, सो एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये 3 रेड बॉल आहेत आणि 4 आहेत ते ग्रीन आहेत. टोटल किती बॉल झाले? 7. 7. 7. ओके,
फॉर एक्झाम्पल नॉर्मल विचार करा, या बॅगमध्ये जर हात घातला तर ग्रीन बॉल किती निघणार आहे? 3च आहेत ना, चौथा कुठून निघणार आहे? 3च असतील तर 3च निघतील ना. सो मॅक्झिमम ग्रीन बॉल रेड 3 रेड आहेत. सो या बॅगमध्ये जर हात घातला तर मॅक्झिमम रेड बॉल 3च निघणार आहेत. सो दॅट्स वाय इट विल बी 3. ओके, 4 निघणार नाहीत, कलर बदलणार नाहीत बॅगमध्ये गेल्यानंतर. ठीक आहे, 3च राहतील. आणि टोटल काउंट किती आहे? 4 आहेत. 4 + 3 7. त्यामुळे रेड बॉलची प्रोबॅबिलिटी 3/7. ज्यावेळेस मी ग्रीन बॉल म्हणतो त्यावेळेस ग्रीन किती आहे टोटल? 4. 4पेक्षा जास्त निघणार नाहीत, बरोबर. मॅक्झिमम 4 निघतील. सो इट विल बी 4 आणि टोटल नंबर ऑफ बॉल्स 7. सो दॅट्स वाय इट विल बी 4/7. दोघांची ॲडिशन करा, 1/1 येईल. सो 3 आणि 4 7 आणि डिवाइड बाय 7. 7/7 म्हणजे 1. सो ऑब्वियसली दोन इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस ॲडिशन केली जाते, लाईक प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए समजा, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी समजा, दोन इव्हेंटची ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करता त्यावेळेस त्यांचं आन्सर ऑलवेज 1 असतं. गॉट इट? Yes, sir. प्रियंका, क्लिअर? सर ओके, नेक्स्ट. ठीक आहे, सपोज तुमच्याकडे ना आता 2 बॅग आहेत. ठीक आहे, सो पहिल्या बॅगमध्ये 4 रेड बॉल आहेत आणि 4 रेड आणि 3 ग्रीन बॉल आहेत. तुमच्यासमोर आहे सिनारिओ. ओके, सो पहिल्या बॅगमध्ये 4 रेड आणि 3 ग्रीन आहेत. दुसऱ्या बॅगमध्ये 3 रेड आणि 2 ग्रीन आहेत. ओके, सो मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल. पहिली बॅग. फर्स्ट बॅग मध्ये किती आहेत रेड? 4 रेड 3 ग्रीन. फर्स्ट बॅग. 2 बॅग आहेत तुमच्याकडे. पहिल्या बॅगमध्ये 4 रेड 3 ग्रीन, दुसऱ्या बॅगमध्ये 3 रेड 2 ग्रीन. प्रोबॅबिलिटी काढायची आहे रेड बॉल भेटायची. फर्स्ट बॅग मध्ये रेड बॉलचं प्रोबॅबिलिटी 57 आहे. इन अंश आणि छेदामध्ये सांगायचे असेल तर 4/7. ओके, व्हॉट अबाउट सेकंड? प्रियंका, सेकंड बॅग मध्ये रेड किती आहेत म्हटलं? सेकंड बॅगमध्ये रेड 3 रेड 2 ग्रीन. 3/5. ओके, कोणी एक्सप्लेन करेल कसं आलं? या सांगा तुम्ही. सांगा तर. नाही, सांगा. सेम सांगा कोणीतरी. आधीचं. हां, ओके, आधीचं जे होतं ना एक्झाम्पल 1 बॅग. सो त्याच्यामध्ये 3 बॉल्स आणि 3 रेड बॉल्स आणि 4 ग्रीन बॉल्स होते. सो ॲज त्यांनी एक्सप्लेन केलं की 3 रेड बॉल्सचे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं असेल तर टोटल रेड बॉल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स. सो ते आम्ही डिवाइड 1/2 केलं कसं तर आलं कोणी सांगेल? सॉरी 1/2. 1/2. मी सांगू सर. हम्म, तर ती टोटल 2 बॅगची प्रोबॅबिलिटी काढली आहे. बरोबर. मी म्हणजे या ठिकाणी थोडी कंडिशन चेंज झाली. मी बॅग स्पेसिफाय करत नाही. सपोज फक्त रँडमली हात घालायचा आणि काढायची. मग ती बॅग कोणती असणार? फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल. सो प्रोबॅबिलिटी 2 बॅग आहे म्हणजे कोणत्या बॅगमध्ये हात घालण्याची प्रोबॅबिलिटी 50% आहे. राईट? असं नाही की एक हात मी 2 बॅगमध्ये एकदाच घालीन अशातला आपण भाग नाही. ओके, 2 वेगवेगळ्या बॅग आहेत. सो 50% चान्सेस आहेत की हे होऊन जाईल. आय मीन एक तर फर्स्ट बॅगमध्ये हात घालीन किंवा सेकंड बॅगमध्ये हात घालीन. राईट? येस. सो दॅट्स वाय इट इज 1/7. आय मीन 1/2. ओके, बाकी त्यांनी 4/7 आणि 3/5 तर लॉजिक सांगितलं आहे. दॅट विल बी परफेक्टली ओके. ओके, नाव मला सांगा आता टोटल ना 2 बॅग घ्या आणि सांगा 2 बॅगला जर कंबाईन करत असेल तर रेड बॉल मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? फक्त रेड बॉल घेण्यासाठी प्रोबॅबिलिटी काय असेल जर मी दोन्ही बॅग कन्सिडर करत असेल तर? सांगू? 7/14. किती? 7/14. 7/14. 7/14 असं म्हणतात ना? हो. ओके, अथर्व काय वेगळं आन्सर आहे? 6/12. 7/12. 7/12 येईल सर. 7/12. ओके,
आणि 30 यामध्ये केलं. सांगायचं असेल तर पॉईंट्समध्ये तर 58%. ओके 58% कुणाकुणाचं आहे सांगा. हा सर 15%. मेघा आणि प्रियंका 58 राईट का काय वेगळं आहे. येस. ओके सो रिझन इज दॅट खाली एक्सप्लेन. सो प्रोबॅबिलिटी ऑफ B1 आहे फर्स्ट बॅग आपली. ओके 1/2 1/2. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ रेड पण बॅग कोणती B1 रेड बॉल इथं 4/7 आली. प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 2 1/2. ओके प्रोबॅबिलिटी बॅग 2 मधून रेड घ्यायची आय मीन गेटिंग रेड बॉल इट विल बी 3/5. जर याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करत असाल तर टोटल कॅल्क्युलेशन तुम्हाला 41/70 भेटेल. आणि जर तुम्ही पॉईंटमध्ये घेत असाल तर इट विल बी अराउंड आय थिंक एक मिनिट इथं पॉईंट आला इथं 5. ओके सो इट विल बी अराउंड लाईक 0.5872 or 71 something right. Sorry it will be around 0.5857 right. 5857 0.5833. येस सर. ठीक आहे. या वैदिक मॅथमॅटिक्समधल्या गोष्टी आहेत. जर तुम्ही आकडे बघत असाल ना तर बोटावरती थोडेफार कॅल्क्युलेशन केलं ना यू विल गेट द आयडिया ऑफ नंबर. नो नीड टू यूज द कॅल्क्युलेटर ऑर एनिथिंग. आकडे बघितले की तुम्हाला बोटावरती कॅल्क्युलेशन करता येतात जर कुणाला वैदिक मॅथमॅटिक्स येत असेल तर. ओके सो इट विल बी अराउंड नंबर गोज लाईक 41/70 लाईक 0.58 0.57 or 58 something 0.58 57 something. ओके लेट इट बी. हे लाईक 4 डिजिटमध्ये आन्सर सांगितलं 0.5857 असं काहीतरी पुढे नंबर मोठं असेल. फाईन. इट्स ऑल्सो कॉल ॲज द लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी. यालाच लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी पण म्हणतात जे कॅल्क्युलेशन तुम्ही आता केलं ते. ओके फाईन. आता ग्रीन बॉलची प्रोबॅबिलिटी सांगा. आन्सर इथंच आहे फक्त एक्सप्लेन करायचं आहे. कोणी एक्सप्लेन करणार आहे की मी करू. 5/12. 5/12. 5/12. ओके पॉईंटमध्ये सांगायचं असेल तर 41. किती 42%. 42%. राईट. इट विल बी अराउंड कॉस्ट लाईक 0.4142 अराउंड. ओके सो अप्रॉक्सिमेटली 42. अथर्व बरोबर आहे का. हो सर. ओके सो दोघांची ॲडिशन की काय असेल 1 की 2. दोन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मर्ज केल्यानंतर ॲडिशन काय असेल 41 भागिले 70 प्लस 29 भागिले 70 किती असेल 1 means 100%. किती अथर्व 1. राईट 1. कारण 70 भागिले 70 1च होते ना. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. इथलं 9 आणि एक 10 10ला 0 हातच्याला 1 4 आणि 2 6 आणि 1 7 70/70 सिम्पल 1. एवढा विचार काय करतात तरी त्यात. ठीक आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी माहिती असेल तर तुम्हाला दुसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी घेता येते. कशी तर 1 दुसरा इव्हेंट करा जो काही रिमेनिंग इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी भेटेल. फॉर एक्झाम्पल 1/41.70 केलं ना तर मला ग्रीनची प्रोबॅबिलिटी भेटेल. जर रेडची काढायची असेल तर 1 - 29.70 करा मला रेडची प्रोबॅबिलिटी भेटेल. सिम्पल. क्लिअर. हो सर. ओके सो हे झालं प्रोबॅबिलिटीबद्दल. नाव प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बॉल फ्रॉम आयदर बॅग 1 और बॅग 2. ठीक आहे. थोडं आणखी कॉम्प्लिकेटेड होतं आहे. मला सांगा आता 2 बॅग आहे तुमच्याकडे. ओके सो बॅग 1 असेल किंवा 2 असेल. ओके रेड बॉल भेटायची प्रोबॅबिलिटी काढायची. हे किंवा ते आयदर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बॉल फ्रॉम आयदर बॅग 1 और बॅग 2. 50%. बाकी कोणाला वेगळं काय सांगायचं. नाही सर 50. ओके प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बॅग टू गेटिंग. ओके सी तर जी काय तुमची 2 नंबरची बॅग आहे त्यामधनं रेड बॉल भेटायची प्रोबॅबिलिटी किती आहे 2 नंबरची बॅग 3/5. 3/5. नाही सर. हे आणि कम्प्लीट प्रोबॅबिलिटी पाहिजे असेल बॅग 1 आणि बॅग 2 कन्सिडर करत असेल तर 101%.
अरे 100 मी काय म्हणतो, 1 बॅग 1 आणि बॅग 2 जर दोन्ही पकडत असाल आणि रेड बॉल जर काढत असाल दोन्ही बॅगमधनं, तर प्रोबॅबिलिटी काय असेल म्हणतो मी? 58 7/12 41 डिवाइड बाय 70% अराउंड, राईट? दिस वन. हो. हा सर. ओके. सो पहा, यामध्ये आणखी एक लॉजिक आहे, तुम्हाला माहीत असेल कारण हे आय डोंट नो. ओके. सो पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल फ्रॉम द बॅग टू मधनं रेड बॉल घ्यायची प्रोबॅबिलिटी, हे सिम्पल कॅल्क्युलेशन एक दुसरं आहे. आय होप तुम्हाला सगळ्याला माहिती असेल किंवा तुम्ही कधी ट्राय केलं असेल. जे आता झालं तेच आहे तेवढं. ओके, म्हणजे लक्षात राहतं तुमच्या. ठीक आहे, हेच आहे 29/70. नाव हे रिव्हर्स प्रोबॅबिलिटी वगैरे थोडा वेळ हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल किंवा झालेलं असेल. आणखी एक, ओके, एक या टर्मनं पण ना तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतात. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल घ्यायची, आय मीन भेटायची प्रोबॅबिलिटी काय आहे. सो तुम्ही आतापर्यंत जे कॅल्क्युलेशन वापरलेत ना किंवा जे फॉर्म्युले वापरलेत त्यालाही आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केले तरी भेटतील. सो फॉर्म्युला विल बी अराउंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट डिवाइड बाय रेड बॉल आपण जे म्हटलं ते, देन प्रोबॅबिलिटी ऑफ बी बॅग 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ आर बाय बी बॅग 1 मध्ये रेड बॉल याची प्रोबॅबिलिटी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ रेड. ओके, सो इट विल बी नंबर विल बी अराउंड लाईक प्रोबॅबिलिटी ऑफ बॅग 2 1/2 कारण 2 बॅग आहेत बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आर डिवाइड बाय बी यामध्ये 3/5 कारण टोटल 5 आहेत आणि त्यामध्ये 3 आहेत ते रेड कलरचे आहेत. सो पी आर इट्स नथिंग बट द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड. सो इट विल बी अराउंड ॲज इनिशियली टोल्ड 41 डिवाइड बाय 7. रेडची प्रोबॅबिलिटी 41 डिवाइड बाय 7 आहे. सो बॅग 2 मधनं रेड बॉल भेटायची प्रोबॅबिलिटी किती असेल? इट विल बी अराउंड जे काय आन्सर याचं असेल ते. सो इट विल बी 20 डिवाइड बाय 41 अराउंड, बट इट नंबर वॅरीज लाईक एक्झॅक्ट जर नंबर सांगायचं असेल तर 41 बाय काहीतरी 21 बाय 41 असा काहीतरी नंबर येईल. चेक करा, म्हणजे 20-21 जे काय असेल ते. बट या अराउंड इट विल बी 20-21 मध्ये असेल. हे रफ कॅल्क्युलेशन केले 20-21 असेल आणि डिवाइड बाय 41. गॉट इट? हां सर. येस सर. बेस थिरम. ओके, सो हा जो तुम्ही पाहताय हा बेस थिरम आहे. ओरिजिनल फॉर्ममध्ये सांगायचं असेल तर असा आहे बेस थिरम. पी ऑफ ई बाय आर डिवाइड बाय पी ऑफ ई इंटू पी ऑफ आर डिवाइड बाय ई1 डिवाइड बाय पी ऑफ आर. ओके, काय डाऊट? नाही सर. नाही सर. कमिंग टू द नेक्स्ट. ओके, कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणून एक भाग आहे पुढे. सो तो पहा, इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूवर मी कॅन आस्क व्हॉट इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी आणि त्याचा फॉर्म्युला. सो याचा फॉर्म्युला वेगवेगळे जर तुम्ही रिसोर्सेस रेफर केले ना तर वेगळे ते दिसतील तुम्हाला. कोणी ना पी ऑफ ए बाय बी यूज करेल, कोणी वाय बाय एक्स यूज करेल. ओके, कोणी एक्स बाय कोणी पी ऑफ एक्स बाय वाय पण यूज करेल. ओके, बट आय वुड लाईक टू सजेस्ट गो थ्रू द वन रिसोर्स. 10 रिसोर्स घेतले ना कन्फ्यूज व्हाल. सो बेटर एक रिसोर्स फॉलो करा आणि तीच टर्मिनॉलॉजी शेवटपर्यंत यूज करा. काही जण एक्स वाय वापरतील, काही जण ए बी वापरतील. सो इट्स फायनली युअर ओन कॉल, बट कन्सेप्ट विल बी रिमेन सेम. सो आय एम युझिंग वाय बाय एक्स, आय मीन एक्स अँड वाय. सो पहा, पी ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल्स टू पी ऑफ वाय इंटू पी ऑफ एक्स बाय वाय डिवाइड बाय पी ऑफ एक्स. ओके, सो आता यामध्ये ज्या काही टर्म येतात त्या प्रत्येक टर्मला काहीतरी मिनिंग आहे. सो पी ऑफ वाय बाय एक्स इज नथिंग बट इट्स कॉल्ड ॲज पोस्चर प्रोबॅबिलिटी. ओके, पी ऑफ आय इज नथिंग बट प्रायवर प्रोबॅबिलिटी. देन पी ऑफ एक्स बाय वाय इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल or likelihood probability. Then p of x it is called as evidence probability or marginal probability. या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस कंबाईन येतात त्यावेळेस पोस्चर प्रोबॅबिलिटी ही येते. आय मीन इट विल गेट फॉर्म. कळालं एक्सप्लेनेशन काय कशाला म्हणतात? लक्षात कसं ठेवायचं सांगतो पहा. पी ऑफ वाय बाय एक्स आहे बरोबर. सो वाय छेदात आहे. सो वाय इथं आला राईट. पी ऑफ वाय बाय एक्स आहे. एक्स आहे तो छेदात आहे त्यामुळे एक्स इथं पण छेदात जाईल बरोबर. वाय आहे तो अंशात आहे त्यामुळे वाय बरोबर अंशात जाईल. ओके,
आणि इथं जे काही यूज केलात ना त्याच्या फक्त इथं रिवर्स यूज करायचं. परत सांगतोय, पी ऑफ वाय बाय एक्स, अंशातला अंशात छेदातल्या छेदात, अंश अंश छेद छेद. ओके, फक्त पी ऑफ अगोदर लावा लागेल, ते कॉमन थिंग आहे और कॉमन सेन्स आहे. अँड इथं जी काही टर्म येते ना याचं रिवर्स इकडे घ्यायचं. पी ऑफ वाय बाय एक्स आहे, सो इथं गेल्यावर एक्स बाय वाय होईल. राईट. बाकी इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता पोस्चरर, प्रायोर, कंडिशनल, लाईकलीहूड अँड एव्हिडन्स अँड मार्जिनल. गॉट इट? येस सर. हा सर. ओके, यामध्ये आणखी तुम्हाला लक्ष ठेवायचे असेल तर यू कॅन डेव्हलप युअर शॉर्ट फॉर्म मॉनिटरिंग ME मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, युअर ओन चॉईस, बट आय कॅन रिमेंबर ॲज दिस. ओके, बॉटमला ME असेल मेकॅनिकल. ओके, वरती CL असेल कॅज्युअली और वॉट एव्हर यू कॅन कन्सिडर. ओके, सो आय ऑलवेज रिमेंबर दिस. इट विल नो पोस्चर प्रोबॅबिलिटी, लॉजिक हायवेरी कसं होते सांगितलं. प्रायोर प्रोबॅबिलिटी इट विल बी PP. हिअर विल ॲट द बॉटम मेकॅनिकल, हिअर विल द कॅज्युअल यूज. फाईन. बट निबल सेम टू इंटरव्ह्यूवर वरती कॅज्युअल यूज असेल, खाली मेकॅनिकल असेल आणि PP असेल. ओके, तुमची चॉईस. बट लक्षात ठेवण्यासाठी या शॉर्ट ट्रिक्स सांगितल्या. परत माणसाच्या ना बरेंची सवय आहे, जेवढ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतील ना तेवढ्या तो रिमेंबर व्हायला जास्त वेळ लागते. सो बेटर कॉम्प्लिकेटेड गोष्टींना इझी मॅनरमध्ये लक्षात ठेवा, त्या लक्षात राहतील शेवटपर्यंत. गॉट इट? येस सर. सिम्पल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला आज ना तेलुगू लँग्वेजचे 2-3 सेंटेन्स सांगितले तर लक्षात राहणार नाही. बट ते जर तुम्हाला मी मराठी लँग्वेजचे 2-3 सेंटेन्स सांगितले ना तर इझी लक्षात राहतील. का? तर मराठी तुम्हाला समजायला इझी आहे, प्लस तुम्हाला ती ऑलरेडी येते. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला नवीन आहेत त्या जर डायजेस्ट करायच्या असतील ना तर वेळ लागेल. सो बेटर गोष्टी नव्या जरी असतील ना तरी त्या अशा वेळेनं लक्षात ठेवा की समजायला इझी जातील. आय नो हे कंडिशनल प्रायव्हर थोडं डोक्यावरनं जात असेल, कदाचित तुम्ही शिकला पण असाल आणि विसरला पण असाल, बट हे थोडं ना थोडी वर्ष धुवू सारावी लागेल, त्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. फाईन. सो कॉम्प्लिकेटेड गोष्टी इझी मॅनरमध्ये लक्षात ठेवा. इव्हन दोन डिफिकल्ट टाईमला पण कामाला येतील, कारण एक्झाम असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, कॉम्प्लिकेटेड गोष्टी कधीच लास्ट मोमेंटला आठवत नाहीत, उलट जास्त कन्फ्यूज करतात. सो बेटर गोष्टींना इझी मॅनरमध्ये लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला भरपूर हेल्प होईल याची. ठीक आहे. सो हे मग असे जे मी 3 कॉईन फेकली असता, 2 कॉईन फेकली असता, हेच आहे इथं. ओके, if I toss 3 coins, the probability will be like HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH and TTT. क्वेश्चन विचारला होता हा, याची प्रोबॅबिलिटी किती असेल? राईट. हो सर. सो आता तुमच्या समोरच आहे, बघून सांगा. आन्सर पण इथंच आहे. ओके, सो फर्स्ट इव्हेंट, ॲट लिस्ट टू गेट द 2 हेड्स. कमीत कमी 2 हेड्स पाहिजेत, जास्त असतील तरी चालते. प्रोबॅबिलिटी फर्स्ट इव्हेंट आहे, कमीत कमी 2. 3/8. किती? कमीत कमी 2 म्हणले, जास्त असतील तरी चालते. काय क्वेश्चन आहे? ॲट लिस्ट गेट 2 हेड्स. 4/8. हां, 4/8. ठरव तू आन्सरवरती भरपूर फिक्स नाही बरं का, आन्सर चेंज होतात मिनिटा तुझे. नाही, असं मी नाही की हे बजर नाही, कुठली कॉम्पिटिशन नाही, बजर दाबलं की लगेच नाही बाग. टेक टाइम अँड घेऊ द आन्सर. अशी कॉम्पिटिशन आहे की बजर दाबा प्रेस करा आणि आन्सर द्या, तसं नाही. वेळ घ्या पण बरोबर आन्सर द्या. हां, ते काउंट करायचं राव. इंटरव्ह्यूमध्ये ना इट विल क्रिएट अ रॉंग इम्प्रेशन. येस सॉरी. ओके, सो 2 हेड भेटायची प्रोबॅबिलिटी किती असेल चेक करा इथं. कमीत कमी 2 पाहिजे, जास्त वेळ असेल तरी चालेल. ओके, सो इट विल बी अराउंड 4/8. ओके. हॅलो सर. येस, येतो का आवाज नव्हता येत मला. ओके. हां, माझ्याकडे नेटवर्कचा इश्यू देन सेकंड, फर्स्ट कॉईन टॉस्ड शुड बी द टेल. जो काय तुम्ही 3 कॉईन टॉस करत असाल, ओके, तर त्यामध्ये जो काय तुमचा पहिला कॉईन आहे त्याची प्रोबॅबिलिटी, आय मीन त्यावरती ना टेल भेटायची प्रोबॅबिलिटी किती आहे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला टी येईन अशा किती ऑकरन्सेस आहेत. ऑब्वियसली 4 आहे, त्यानंतर सुरुवातीला चेक करा टी असणारे 4 आहेत, दुसऱ्या लाईनला सापडतील तुम्हाला. सो दॅट विल बी अगेन 4/8. गॉट इट? येस सर. येस सर. बाकी ते युनियन इंटरसेक्शन तर समजत असेल तुम्हाला? हां. हां. ओके, फाईन. सो याला हे जे ना लाईक मराठीमध्ये हे म्हणतात, काहीतरी म्हणतात
संक्षिप्त रूप काहीतरी म्हणतात, मला आठवत नाही आता. ओके, 4/8ला ना हे केलं त्याच्या ना एकदम मायनर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं संक्षिप्त रूप, जे काय मराठीत म्हणतात ते स त्यावरती क्षी आणि त्यानंतर प आणि तो अर्ध जोडतात, संक्षिप्त रूप जे काय असेल ते. ओके, 4/8, सो इट विल बी अराउंड 1/2. ओके, सो फायनली याचा दोघं जर क्लब केले तर इट विल बी अराउंड पी ऑफ ई आणि ई आणि जर E2 घेतलं तर इट विल बी अराउंड 1/8. गॉट इट? असंच का काय चेंज आहे? हेच असंच. पण चेक करा, यामध्ये एक डाऊट आहे, पुढे सांगेल. ठीक आहे, तर कंडिशनल प्रोबॅबिलिटीकडे या. पुढे सांगतो कंडिशनल प्रोबॅबिलिटीच आहे. ओके, सो पी ऑफ ई बाय टू, पी ऑफ ई डिवाइड बाय E2 देन इज इक्वल्स टू पी ऑफ ही वाला. ओके, ही वाली टर्म डिवाइड बाय पी ऑफ E2. ओके, सो याची प्रोबॅबिलिटी 1/8 बरोबर. 1/8 डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ E2 1/2 राईट. सो याला सॉल्व करून मला आन्सर सांगा किती येते. समोर लिहिलं याचा अर्थ बरोबरच असलं पाहिजे असं पण नाही, लक्षात घ्या. सर 0.06. 1/16 ते 0.06. किती आन्सर? हां, 1/16. 1/16. Yes sir. बाकी 0.25. 0.25. ओके, फायनल आन्सर सांगतायत ना? ठीक आहे. प्रियंका? 0.062. तुम्ही तर लय पुढे गेलात. पहा, जर गणित शिकला असाल, मॅथमॅटिक्सचे रूल आहेत. ओके, हे एकावर एक असतील ना, 1/8 डिवाइड बाय 1/2 असतील ना, तर ह्याला सॉल्व करायचं असेल ना तर हा वरती जातो आणि ह्याचा उलटं होतं आहे. ओके, सो नॉर्मल कॅल्क्युलेशनला भागाभागी करा. ओके, सो बे चौक 8 राईट. येस. सो 1/4 राईट. आणि दुसरी टर्म ह्याच्या खाली किती आली? 1/1. असंच का? हो. चेक करा, असंच येते का? सो ज्यावेळेस ना हे वरती जाते. ओके, सो हे खालचं वरती गेलं की ज्या रिव्हर्स होते. ऑब्विसली रिव्हर्स म्हणजे सेमच राहते ते. सो इट विल बी 1/1 इंटू 1/4. ओके, सो यामध्ये पहा आन्सर काय असेल याचं. ओके, सॉरी इट्स माय मिस्टेक. हे 1/8च आहे का? चेक करा. हो सर, आधी 1/8 होता, नंतर आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून ते 1/8. जस्ट चेकिंग, ओरिजिनल 1/8च आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, सो सांगा मग आन्सर काय असेल. 1/4 इंटू 1/1. 1/4च ना? हो. आणि 1/4 म्हणजे 0.25. 0.25. 0.25. ओके, हे प्रेरणा, सॉरी प्रेरणा नाही, प्रियंका, गॉट इट? हो. कॅल्क्युलेशनमध्ये भरपूर चुका होत आहेत, मॅथवर लक्ष द्या. असं म्हणतात, आठवते, मॅथ कामाचं नाही, 10वी नंतर विषय संपत आहे. बिलकुल तसं नाही, मॅथ पुढे पण कामाला येते. ओके सर 1 मिनिट वरती ते आपण आता कॅल्क्युलेशन केलं 1/8 अपॉन 1/2 होतं, तर मग आपण 1/2 ही पूर्ण टर्म वरती नेली ना इंटू साठी. अरे मग 1 मिनिट, पेन वही आहे का तुमच्याकडे? हे बघ, बे दुने 4, बेचोक 8, 4 आला बरोबर. सो 1/4 जशा असतंच राहिला. इथं बे म्हटला होता. सो बे ह्याला खालचं वरचं खाली गेलं तरी इट विल बी रिमेन सेम 1/1 राईट. सो हे राहिले असं. सो याला मग गुणाकार केला 1/4च ना. हा, पण हा मी कॅल्क्युलेशन करताना काही चूक केली. तुम्हाला डबल गणिताचे क्लासेस लावा लागतात, माझ्याकडे सांगतो. चालू झालं सांगतो गणिताचे. नाही, ते पेनला म्हणजे असंच
नोट आणि नोटबुक वरती सॉल्व्ह केल्यानंतर मला पण 25 आलं, नाही तर मी पण तसंच रॉंग ओके. कन्सिडर सो केलेलं. एक वेळेस ना म्हणून म्हटलं तर पेन नोटबुक याचा यूज करा, काय अडचण नाही. कारण लहानपणी तुम्ही असे इथं ना पेन आणि पेन्सिल किंवा नोटबुकचा यूज करून सॉल्व्ह केले तो इझी जातील. ओके, सो क्लिअर. येस. ओके फाईन. मी पण 4x1 म्हणजे 4 वरती घेत होते सेम सर्व ठीक ते आहे. पण सांगत ना याचं होते. एक वेळेस आय वुड लाईक टू चेक, याचं ना चेक करा एक वेळेस कसं असेल. मी म्हटलं होतं ना जे दिसतंय ते बरोबर असेल असं नाही, याचं चेक करा. हे क्लब जर करत असाल तर हे 1/2 आणि 1/2 1/8च होते का हे चेक करा, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं तर जे दिसतंय ते बरोबरच असं आहे असं नाही. आणि इथं पण यासाठी मी म्हटलं होतं 1/4 आहे का 1/8. इथं हे चेक करा 1/2 1/2 1/8 1/4. 1 नो सी, आपण हे दोघाचं घेतो, फर्स्ट इव्हेंट आणि सेकंड इव्हेंट घेतो 1/2 1/2. 1/2 ना. हां मग किती 1/2 is 0.5 ना. हां पहिले 0.2 मग 0.5 राईट, आणि हे सेकंड 0.5. पण 0.5. बट इथं ना मग 0.5 ॲडिशन करत नाहीत, दोन्ही प्रोबॅबिलिटी तुम्ही कंबाईन करतात, बेरजा नाही करत. कंबाईन करतोय मी, E1 + E2 नाही करत. ओके, हे आहे सिम्बॉल, ते युनियन इंटरसेक्शन आहे ना ते टाईपचं. हे युनियन, हे इंटरसेक्शन ते टाईपमध्ये आहे ना, ते तसंच हे प्रोबॅबिलिटीमध्ये यूज करतात, दोन्ही प्रोबॅबिलिटी क्लब करण्यासाठी. सो म्हणून म्हटलं होतं जे दिसते ते बरोबरच नाही, म्हणजे बरोबर असायला पाहिजे असं नाही. सो यावरती एकदा विचार करा, उद्यापर्यंत सांगितलं तरी चालेल, जे काय केले ते बरोबर आहे का चूक. चालेल सर. ठीक आहे. सो आहे इथं मायनर पाहिजे, बट इतका म्हणजे इतका मोठा पण नाही की भरपूर इकडचं तिकडं जग होईल. इट्स मायनर. थोडीशी मिस्टेक केली मुद्दामून मी लिहिताना. इथं सांगताना मी कव्हर पण करत होतो, इथं 1/8 आहे का 1/4. सो त्यावरनं ओळखा की आन्सर काय असलं पाहिजे वरती. फाईन, उद्या सॉल्व करा, काय अडचण नाही. आहे आन्सर तिथंच आहे, फक्त एक नॉर्मल मॅथमॅटिक्स वापरावं लागतं. ठीक आहे. देन पुढे 1/4. ओके. सो बाकीचे जे पण विचार करा, ती सांगते ते बरोबर आहे का की काय वेगळं आहे, काय अडचण नाही, ट्राय करा. ओके, बट या मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की इथं 1/8 की 1/4 त्यावरून समजून घ्या की वरती किती आन्सर असेल. ठीक आहे. डेरिव्हेशन टू गेट द बेस थेरम. ओके, हे डेरिव्हेशन आहे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला इच्छा असेल तर एक्सप्लोर करा की कसं डेरिव्हेशन फॉर्म होते, बट नॉट मॅन्डेटरी. आणि फ्रेशर लोकांना एवढ्यावरती जाऊन कोणी डेरिव्हेशन पण विचारलाच नाही, आणि कधीच नाही इंटरव्ह्यूला कोणी डेरिव्हेशन विचारत पण नाही, कसं आलं काय नाही. तुम्हाला समजायचं असेल तर ना खाली आहे डेरिव्हेशन, पाहून घ्या. ठीक आहे, बट नॉट मॅन्डेटरी, स्किप केलं तरी चालेल, डेरिव्हेशन आहे. ओके, त्यानंतर मेन पेजवरती येतो. इट्स टेकिंग टाइम. क्लिअर झालं प्रोबॅबिलिटी सगळी. हा सर. येस. ओके, सो नेक्स्ट जे आहे ते प्रोबॅबिलिटीवरच आहे, जे काय तुम्ही शिकलात ना त्याचा क्विक रिव्ह्यू म्हटलं तरी चालेल. ओके, सो फाईल ओपन होते. जे आपण रेनी सनी पाहिलं होतं ना ते वालंच आहे. वनचा सिनारिओ मी सांगतो, झिरोचा कळून जाईल इझिली. ओके, पहा हा तुमचा डेटा सेट पण आहे इथं. मी CSV और एक्सेल फाईल मी या फाईलसोबत शेअर करतो किंवा नोट्ससोबत. सो यू कॅन गो विथ दिस. ओके, सो आउटलुक सनी असेल, टेम्परेचर हॉट असेल, ह्युमिडिटी हाय असेल, विंडी फाल्स असेल, तर प्ले होणार आहे का नाही, म्हणजे प्ले इज नॉट नाटक, ओके इट्स गेम, त्या दिवशी होणार आहे का नाही पहा. सो हा फ्रिक्वेन्सी टेबल आहे की कोणती व्हॅल्यू ना किती वेळेस आली. सो प्रोबॅबिलिटी ऑफ वाय, टोटल इव्हेंटची ना प्रोबॅबिलिटी
म्हणजे आउट टोटल जर 14 इव्हेंट असतील तर जर 14 इव्हेंटपैकी येस होण्याची प्रोबॅबिलिटी 9 आहे. ओके, सो एस साठी obviously probability to get the S or the probability of Y, it will be around 9/14. Total event 14 and probability Y it is 9. That's why probability of Y it will be 9/14. Clear? येस. आता पहा टोटल इव्हेंटची टोटल मी काउंट सांगितला एसचा किती आहे 9 बरोबर. हो. ओके, सो इथं पण चेक करा एसचा काउंट किती आहे 4 आणि 3 7 आणि 2 9, 4 आणि 2 6 आणि 3 9, 3 आणि 6 9, 6 आणि 3 9. गॉट इट. एसचा काउंट 9 आहे आणि टोटल सॅम्पल चेक करा. आता सॅम्पलकडे पण येऊ. ओके, 9 किती आहे 2 3, परत इकडं 9 2 2 म्हणजे आय मीन 4 आणि 5, 4 आणि 5, 3 आणि 2 5. 9 तुम्हाला 5 5 पाहायला भेटतात. येस तुम्हाला टोटल 9 9 पाहायला भेटतात. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ वाय कशी कॅल्क्युलेट केली. टोटल तुमचे काउंट किती होता येसचा 9. गॉट इट. 9 ना. ओके, सो त्यापैकी पहिल्या ओव्हरकास्टला किती आहे 4, सो 4/9. रेनीमध्ये किती आहे 3, सो 3/9. सनी 2 आहे, सो 2/9. ओके, नोसाठी तसंच कॅल्क्युलेट केलं. टोटल नोचा काउंट किती आहे 3 आणि 2 5, सो दॅट्स वाय पहिल्यासाठी 0 आहे, सो 0/5. सेकंडसाठी 2/5, थर्डसाठी 3/5. सिमिलरली हॅपन्स फॉर रिमेनिंग टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड विंडिंग. क्लिअर. चॅट समजलं. Yes. ओके, हो. हा सर. आता पुढे या टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एस नो. म्हणजे तो गेम होणार आहे का नाही याची प्रोबॅबिलिटी. जस्ट ॲज अ y इज इक्वल्स टू 1 म्हणजे तो गेम होणार आहे आणि y इज इक्वल्स टू 0 म्हणजे गेम होणार नाही. ओके, सो प्रोबॅबिलिटी पाहूत आपण. ओके, असं म्हणजे समोर असलं म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, सो पहा हे सिम्पल आहे. जे काय तुमच्याकडे पॅरामीटर्स होते सगळे घेतले. ओके, सनी हॉट प्रत्येक यामधनं उचलले दाखवतो. सो इथनं मी सनी घेतला जे आपलं ना हे होतं सनी हॉट हाय फॉल्स प्ले होणार आहे की नाही. ठीक आहे, सो दॅट्स वाय सनी हॉट हाय फॉल्स दोघांमध्ये पण तुम्हाला दिसेल. मी y इज इक्वल्स टू 1 वाली कंडिशन एक्सप्लेन करतोय. सो पहा व्यवस्थित. सो इट विल बी अराउंड द p ऑफ सनी डिवाइड बाय y. ओके, सो सनीची प्रोबॅबिलिटी किती आहे सनी 2/9. राईट. देन हॉट 2/9. देन हाय. बाकीचे सांगा. 3. बाकीचे 3/9. हायची किती 3/9. राईट. प्रियंका ह्याची प्रोबॅबिलिटी सांगा फाल्सची. 2/9. 2/9. 2/9 हाय कुठे दिसलं तुम्हाला. 9 सर. 6/9. 6/9. ओके, तुमचे प्रोनाऊन्सिएशन क्लिअर नाहीत. ते थेरपी यूज करतात ना ॲक्टर लोक, ती थेरपी ट्राय करा. माहिती आहे तुम्हाला ॲक्टर आणि ॲक्ट्रेस लोक कोणती थेरपी ट्राय करतात. यु नो सांगितलं होतं तुम्ही. पेन्सिल ना. पेन्सिल पकडतात. राईट. तुमची टंग आहे ना, टंगच्या खाली ना पेन्सिल पकडतात. ओके, इट विल हेल्प टू गिव्ह द क्लिअर प्रोनाऊन्सिएशन. नंतर सांगेन स्टोरी क्लास झाल्यानंतर. ओके, फाईन. ओके, सो हे वाला झालं. राईट. सो हे जर कॅल्क्युलेट करत असाल 2/9, 2/9, 3/9, 6/9, 9/14. सो इट विल गिव्ह द आन्सर. जर मॅथमॅटिक्सचं सिम्पल कॅल्क्युलेशन किंवा कॅल्सीवरती सॉल्व करा, मोबाईलवरती किंवा मॅन्युअली सॉल्व करा. इट विल द आन्सर अराउंड 0.007554. क्लिअर. हेच आन्सर ॲड केलं आहे. ओके, त्यानंतर y इज इक्वल्स टू 0 आणि सांगायची गरज नाही कारण ऑलरेडी क्लिअर झालं आहे कसं घ्यायचं ते. y इज इक्वल्स टू 0 म्हणजे नाही नोची. असंच का काय वेगळं आहे का सांगू हे पण. हॅलो, का चेक करतात तुम्ही. करतो सर चेक. ठीक आहे. सिम्पल आहे. 3/5 यूज केले. देन 2/5 आहे फॉर हॉटसाठी. देन कमिंग टू द नेक्स्ट हे नो दिसते ना, नो 2/5 हॉट. ओके, देन सेकंड आहे. ओके, हाय इथला हाय. एक मिनिट खाली या केसमध्ये p ऑफ हाय बाय. सो p ऑफ हाय
किती आहे p of I, it will be around 2 by 5, it will be like 2 by 5 again, then last 9 by no इथं या केसमध्ये 5 by 14, 5 by 14. ओके, सो हे टोटल झालं y इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. देन कम्पेअर करा दोघांचे रिझल्ट आता. सो रिझल्ट जर कम्पेअर केले तर वरचेच आन्सर हे येईल, खालचेच आन्सर हे आहे. ओके, सो आता प्रोबॅबिलिटीना हे करतात, नॉर्मलाइज करतात. बाकी जर 50-50% असेल तर वेल अँड गुड. ओके, म्हणजे काही म्हणजे प्रोबॅबिलिटी 50% दुसरीची 50%, यू कॅन अंडरस्टँड. बट हे असं असेल ना तर यू नीड टू नॉर्मलाइज इट. सो दॅट्स वाय नॉर्मलाइज करण्यासाठी हे आहे, तुम्ही ती प्रोबॅबिलिटी घेतात डिवाइड बाय दुसरी प्रोबॅबिलिटी प्लस ती प्रोबॅबिलिटी. ओके, सो दॅट्स वाय 0.0000754 डिवाइड बाय ती प्रोबॅबिलिटी डिवाइड बाय प्लस दुसरी प्रोबॅबिलिटी. त्याला सॉल्व केलं तर असं काहीतरी आन्सर आहे. ओके, सो नॉर्मलाइज इट केल्यानंतर आन्सर असं काहीतरी भेटेल की एकाचं 0.7954, दुसऱ्याचं अराउंड 0.2046. सो हायेस्ट प्रोबॅबिलिटी जो असेल तो तुमचा प्रेडिक्टेड क्लास असेल. सो प्रोबॅबिलिटी कशाची हायेस्ट असेल पाहून सांगा, क्लास 0 की 1? 0. सो गेम होईल का नाही? नाही, बिकॉज y इज इक्वल्स टू 1. सिम्पल, क्लिअर. यस सर, क्लिअर. सो हे आहे मल्टीनॉमियलमध्ये आजच्या लेक्चर पुरतं. उद्या आणखी डीप डाईव्ह करणार आहोत मल्टीनॉमियल नेव्ही बायसमध्ये. एनी डाऊट, एनी क्वेश्चन? डाऊट नाही आहेत सर. ठीक आहे, सो वी कॅन स्टॉप हिअर. जर तुम्हाला काय डाऊट नसतील तर. आपण एक क्वेश्चन आहे सर. कशी रिलेटेड आहे, पर्सनल की नाही